या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स. फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण. पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर. सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. प्रसंग आलं रस्त्यावर रक्त सांडायलाही पंतप्रधानाच्या सभेला यांना पैसे देऊन लोकांना घेऊन जावं लागलं. हिंदू मुस्लिम मध्ये एक जबरदस्त तेढ निर्माण केलेलं आहे आणि आत्ताच मतदान नाही याचा अर्थ काय सांगतो. निवडणुकीला कोणीतरी आमचा माणूस उभं राहील आणि या सोलापूरचं वैभव प्रस्थापित करेल. भाजपचे पदाधिकारी व देवेंद्र कोठे यांनी जनतेचे दिशाभूल करून विजय संपादन केले. आडम मास्तर. भाजपाचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ पूर्व विभाग येथील दत्त मंदिर येथे विनापरवाना धार्मिक स्थळी कॉर्नर सभा घेण्यात आली. त्या अनुषंगाने उमेदवार प्रतिनिधी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रीतसर पुराव्यानिशी आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली असता भरारी प्रमुख पथकांकडून दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. भाजपाचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांनी 18 नोव्हेंबर 2024 रोजी प्रचार यंत्रणा संपल्यानंतर 19 नोव्हेंबर 2024 रोजी मतदारांना प्रलोभने दाखवून आकर्षित करण्यासाठी कमटम वसाहत येथील रायमलू कमटम यांच्या निवासस्थानी साधारणतः 1200 ते 1500 लोकांचे जेवण शिजवताना उमेदवार प्रतिनिधी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रीतसर पुराव्यानिशी आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली असता भरारी पथक प्रमुखांकडून दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. भाजपाचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी 20 नोव्हेंबर 2024 रोजी पहाटे 2:37 वाजता आपलं सोलापूर या व्हॉट्सअप या ग्रुपवर अखेर आडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर असे मजकूर असलेले खोटे व बदनामीकारक पत्रक प्रत्यक्ष व समाज माध्यमात प्रसारित केले. या विरोधात पहाटे 3:35 उमेदवार प्रतिनिधी ॲडव्होकेट अनिल वासम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रीतसर पुराव्यानिशी आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली असता भरारी पथक प्रमुखांकडून दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल. 13 तारखेला या दत्तनगर मधल्या मंदिरामध्ये कोटेच्या वतीनं देव संकटात आहे अशा पद्धतीचं मतदारांना बिंबवण्याचा प्रयत्न झाला. त्या विरोधात आम्ही तक्रार दिली, त्याची चौकशी झाली आणि गुन्हा नोंदवण्यात आला. दुसरा प्रकार, त्यांनी कमटम नगरमध्ये जवळजवळ 1500 लोकांना जेवण देण्याचं त्यांनी योजना आखली होती. आमचे कार्यकर्ते आणि नेते तो रेड केला. स्वतः पोलिसांना मी पाचारण केलं. ॲडव्होकेट अनिल वासम 2 वाजेपर्यंत ते केस दाबू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केलं. तिथलं चिकन, तिथलं तांदूळ, तिथले भांडे सगळे जप्त करण्यात आलेले आहे. सगळ्यात भयानक महाराष्ट्रामध्ये कुठंही घडलं नाही, कोणत्याही मतदारसंघात घडलेलं नाही. माझं पूर्ण आयुष्य लाल झेंडा आणि कामगार चळवळी करता घालवलेला आहे आणि बरेपर्यंत मी लाल झेंडा आणि कामगार चळवळ ही मी सोडणार नाही आहे. अनेकदा विधानसभेत तावून सुलाकून मी ती खिंड लढवलेली आहे.
असं असताना मध्यरात्री आडम मास्तरने ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पद्मशाली समाजाला वाऱ्यावर सोडलं. आता ते अशक्त झालेले आहेत, त्यांच्या हातून काम होणार नाही आहे. अशा पद्धतीचं खोटं नाटक, गलिच्छ, कुणालाही न पटणार माझा फोटो घालून त्यांनी त्या पद्धतीचं पत्रक प्रसिद्ध केलं. रात्री 2:30च्या सुमाराला त्याच्यावर माझा हस्ताक्षर नाही आहे, आपण थोडं तपासणी करावं. 6 वाजता मी उठलो. उठल्याबरोबर मला ही बातमी कळवली. 6:05 पोलीस कमिशनर श्री रामकुमार यांना दूरध्वनीवरनं मी बोललो. त्यांच्या सूचनेनुसार ॲडव्होकेट वासमला सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद द्यायला लावलं आणि पोलीस कमिशनर स्वतः म्हणले मला, आमच्या पोलीस खात्याच्या व्हिडिओवरनं हे खोटी बातमी आहे असा मी जाहीर करू, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. ताबडतोबीने कलेक्टरशी संपर्क साधलो. त्यांनाही सांगितलं हे प्रचंड नुकसान होणार आहे आणि या पद्धतीची जी बातमी व्हायरल झाली त्यामुळं लोकांमध्ये एक संभ्रम आहे. याबद्दल MIMच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं आमच्या लक्षात आलं. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेले समजून आलं आणि त्याला प्रतिकार करण्यासारखं मी व्हिडिओ दिला, परंतु तो व्हिडिओ वेळेवर लोकांपर्यंत जाऊ शकलं नाही. तर यामुळं संपूर्ण मतदान प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे. शेकडो लोक अजूनही रडत माझ्याकडे येतात, पुढाऱ्यापासून कार्यकर्ते. प्रत्येक बूथवर शेकडो कार्यकर्ते आमचे होते. प्रचंड काम आम्ही 5 वर्षात केलेलं होतं. भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी युती आहे त्या विरोधात प्रचंडपणे रस्त्यावरची लढाई पक्षाच्या वतीनं आम्ही केलेला आहे. एवढं सरकार विरुद्ध संघर्ष केलेलं दुसरं पक्ष नाही आहे. असं असताना नामुष्कीचा पराभव वयाच्या 80व्या वर्षी हे शक्य नाही आहे. म्हणून आम्ही ही निवडणूक रद्द करा, फेरनिवडणूक घ्या. नुसता हायकोर्टात जाणार नाही आहे. हायकोर्टाने जर आम्हाला न्याय नाही दिलं, सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. आणि आज मी तुम्हाला जाहीर करत आहे, या क्षणापासून निवडणुकीमध्ये उभं राहणार नाही. जे मी लोकांना वचन दिलं होतं ते पूर्णपणे अंमलात आणणार. आमच्या पक्षाचं नवीन नेतृत्व आम्ही उद्याला आणून रस्त्यावर उभं करू
गेलेलं वैभव परत मिळवल्याशिवाय आमचा प्रत्येक कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही. हा जिद्दीने मैदानात उतरेल अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीच्या काळामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल, यांनी जबरदस्त सहकार्य केलं. नुसतं सहकार्यच केलं नाही, आमची बाजू लोकांपर्यंत नेण्याकरता बहुमोल सहकार्य केला. आणि आज संविधान दिन आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 26 नोव्हेंबर 1949ला पवित्र असं संविधान आपल्या हाती सोपवलं. आज आम्ही शपथ घेत आहे ते संविधान वाचवण्याचं, ते संविधान टिकवून ठेवण्याचं आम्ही प्राणपणाने लढू. प्रसंग आलं रस्त्यावर रक्त सांडायलाही पुढं मागं होणार नाही. ही भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची आहे. तर याबद्दल आपल्याला काही प्रश्न असेल आपण प्रश्न उपस्थित करावं. आता तुम्ही साक्षीदार आहात. 28ला नॉमिनेशन भरलं, पोलिसांनी आकडा दिला 20,000 लोक. 18 तारखेला शेवटची रॅली काढली, पोलिसांनी आकडा दिला 15,000 होते. मला हे सांगा, पंतप्रधानाच्या सभेला यांना पैसे देऊन लोकांना घेऊन जावं लागलं. स्वतःहून तरुण नाचत येतो आमच्याकडे, याचा अर्थ काय करायचा? हा सगळा घोळ झालेला आहे. हिंदू मुस्लिम मध्ये एक जबरदस्त तेढ निर्माण केलेलं आहे. ते आम्ही चळवळीमधून हे सगळं संपवू. म्हणजे गडबड केलं इथं. आता हे सांगा, हे दत्तनगर, मी ज्या वेळेपासून राजकारणात आलो त्या वेळेपासून इथं आम्हाला मतदान होतं. का विचार करा, 65 वर्षापासून या ठिकाणी मतदान होतं आणि आत्ताच मतदान नाही, याचा अर्थ काय समजायचं? फार कमी दाखवलं त्यांनी. आता आहेत आकडे ते सगळे मांडू आम्ही. 65 वर्ष झाला इथं निवडणुकीला कोणीतरी आमचा माणूस उभं राहील आणि या सोलापूरचं वैभव प्रस्थापित करेल. मी आमच्या पक्षाच्या वतीनं आपण या पत्रकार परिषदेला आला याबद्दल सर्वप्रथम आपलं स्वागत करतो. आणि आज आपल्या देशाचा संविधान दिन आहे आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं देखील मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वोच्च न्यायालयाचा एक अतिशय महत्त्वाचा निकाल आलेला आहे आणि त्या निकालामध्ये आपल्या संविधानामधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द वगळावे अशी जी एक याचिका करण्यात आलेली होती, भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांच्याकडून करण्यात आलेली होती, ती याचिका फेटाळून धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे आपल्या संविधानाचे अंगभूत भाग आहेत असा निर्वाळा हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिलेला आहे. आज आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये बसलेले आहोत आणि संविधानामधल्या समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन तत्वांच्या बद्दल आमच्या पक्षाला जी आस्था आहे आणि जी निष्ठा आहे तेवढी निष्ठा इतर पक्षांनी देखील दाखवली पाहिजे असं आमचं मत आहे. एवढं फक्त मी प्रस्तावित या निमित्तानं करतो. संविधानाची नुसती त्यामध्ये जे शब्द आहेत ते शब्द नुसते म्हणून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षामध्ये जीवनामध्ये उतरले पाहिजे.
आणि ते राजकीय जीवनामध्ये उतरण्याचं जे अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असतो तो म्हणजे आपल्या निवडणुका या संविधानाचा आत्मा राखणाऱ्या आणि बलशाली करणाऱ्या असल्या पाहिजेत। कोणत्याही अर्थानं संविधानानं जे काही घालून दिलेले नीती नियम आहेत ते नीती नियम ओलांडणार नाही, त्यांचं काटेकोर पालन करील अशा पद्धतीने जर आपण निवडणुका करू शकलो तरच आपण पुढे संविधानाचं राज्य आहे असं आपण म्हणू शकू। लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या निवडणुकांच्या मध्ये ठिकठिकाणी या अशा संविधानिक तत्वांचं उल्लंघन हे जाणीवपूर्वक अनेक ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि सोलापूर मध्य हा जो विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही आमचे पक्षाच्या वतीनं माजी आमदार नरसे आडम मास्तर यांची उमेदवारी दिलेली होती आणि त्या दृष्टीनं आम्ही सर्वजण प्रचार करत होतो। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचा ठोस आरोप आहे की या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराकडून आणि त्या उमेदवाराच्या यंत्रणेकडून जाणीवपूर्वक लोकशाहीची पायमल्ली करणारं, लोकशाही अधिकार तुडवणारं अशा पद्धतीची पावलं उचलली गेलेली आहेत आणि त्यांनी आचारसंहितेचा अतिशय गंभीर जाणीवपूर्वक भंग केलेला आहे। त्याची काही मोजकी उदाहरणं मी आपल्यासमोर देतो आहे। आमच्या पक्षाच्या वतीनं ही जी घडलेल्या घटना आहेत या घटना या निवडणूक यंत्रणेकडे आम्ही सादर केलेल्या आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत। त्यापैकी एक घटना जी आहे ही घटना 13 नोव्हेंबर रोजी घडलेली घटना आहे। भारतीय जनता पक्षाचे उमेदवारांच्या प्रचारार्थ पूर्व भागामधल्या दत्तनगर मधल्या दत्त मंदिरात सभा घेण्यात आली। हा आचारसंहितेचा केलेला भंग आहे, हा जाणीवपूर्वक केलेला भंग आहे, अनवानानं घडलेली गोष्ट नाही आणि त्यामुळे तो गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही त्याबद्दल तक्रार केली, आमच्या अनिल वासम यांनी त्याबद्दलची तक्रार केलेली होती। तो गुन्हा दाखल झाला आणि त्यांच्या भरारी पथक प्रमुखाकडून तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। म्हणजे प्रार्थना स्थळांचा वापर हा निवडणुकीसाठी करता येत नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे। दुसरं अतिशय गंभीर अशा पद्धतीनं निवडणूक प्रचार संपला। तो संपल्यानंतर 18 तारखेला रात्री एका ठिकाणी कमटम वसाहतीमध्ये रायमलू कमटम यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या वतीने 1200 ते 1500 लोकांचं जेवण तिथे शिजवलं जात होतं। प्रलोभन, मतदारांना प्रलोभन देण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती तिथे जेवणावळ केली जात होती आणि ती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ केली जात होती आणि त्याही बाबतीमध्ये भरारी प्रमुखाकडून गुन्हा त्या बाबतीमध्ये नोंदवण्यात आलेला आहे। हे कमी म्हणून की काय आचारसंहितेचा सर्वात गंभीर असणारा गुन्हा हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडून करण्यात आलेला आणि तो म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होतं आणि पहाटे 2:37 प्रसार माध्यमांच्या वरती एक पत्रक प्रकाशित करण्यात आलं आणि त्या पत्रकामध्ये प्रसार माध्यमांच्या वरती आपलं सोलापूर नावाचा जो काही ग्रुप आहे त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती अखेर आडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर या नावाचं आणि त्या प्रकारचा मजकूर असलेलं पत्र हे आमचे उमेदवार कॉम्रेड नरसे आडम मास्तर यांच्या नावासकट
यांच्या फोटो सकट हे त्या प्रसारमाध्यमामध्ये पत्रकाच्या स्वरूपामध्ये ते वितरित करण्यात आले. रात्रीच्या अंधारात केलेलं हे कृष्णकृत्य हे कृष्णाची पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून आणि त्यांच्या यंत्रणेकडून करण्यात आलेलं आहे. आणि त्याही बाबतीमध्ये भरारी प्रमुखाकडून गुन्हा त्या बाबतीमध्ये नोंदवण्यात आलेला आहे. हे कमी म्हणून की काय आचारसंहितेचा सर्वात गंभीर असणारा गुन्हा हा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडून करण्यात आलेला आणि तो म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होतं आणि पहाटे 2:37 प्रसार माध्यमांच्या वरती एक पत्रक प्रकाशित करण्यात आलं आणि त्या पत्रकामध्ये प्रसार माध्यमांच्या वरती आपलं सोलापूर नावाचा जो काही ग्रुप आहे त्या आपलं सोलापूर या ग्रुपवरती अखेर आडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर या नावाचं आणि त्या प्रकारचा मजकूर असलेलं पत्र हे आमचे उमेदवार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या नावासकट यांच्या फोटो सकट हे त्या प्रसारमाध्यमामध्ये पत्रकाच्या स्वरूपामध्ये ते वितरित करण्यात आले. रात्रीच्या अंधारात केलेलं हे कृष्णकृत्य हे कृष्णाची पूजा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकडून आणि त्यांच्या यंत्रणेकडून करण्यात आलेलं आहे. गेली कित्येक वर्ष आपण वापरत आलेली आहोत. आता याच्याबद्दल एक वाक्यता जर काही झाली देशाच्या पातळीवरती एक वाक्यता जर काही झाली खरं म्हणजे निवडणूक सुधारणा होण्याची खूप गरज आहे. मुद्दा फक्त बॅलेट पेपरचा नाही, आणखीन अनेक मुद्दे आहेत, खूप मुद्दे आहेत. आता पण तो आत्ता विषय आपला चर्चेचा नाही. अमूर्त प्रश्न विचारून त्याला ठोस उत्तर शक्य नाही. ऐक तुम्ही जर असं म्हणाला उदय नारकर तुमचं सेटिंग जमलं नाही असं माझ्यावरती आरोप करा, त्याला उत्तर दिले. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स. फक्त 45 रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण. पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी, आसरा चौक, सोलापूर.